व्लॉग सुरू करण्याआधी कालच्या पार्टला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला, म्हणून थँक यू व्हेरी मच. तर आमची अशी धमाकेदार एंट्री झाली आणि त्याच्यानंतर मी आणि सकीने छोटासा डान्स पण केला. तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. नंतर गेम्स सुरू झाले होते. आईचा आणि मुलांचा झाला, लहान मुलांचा झाला. आत्ता जो चान्स होता तो होता वडील लोकांचा, बट कोणतेच पप्पा स्टेजवर यायला तयार नव्हते. बट मुलं पण काही कमी नाही. जाऊन जाऊन ते त्यांना घेऊन आले आणि त्यांचा गेम तर इतका मस्त होता, बघा तुम्ही आता. लकड़ी की काठी कांच पे घोड़ा. ओके, सो तुम्हाला आज बनायचं घोडा. अभी देखते. तुम्ही ज्या स्टेज वरती आहे तिथे तुम्हाला मस्त घोडा बनायचंय आणि तुम्ही आणि तुमच्या बेबीने मस्त छान डान्स करायचा. हूज द बेस्ट जोडी. एक एक बलून पास करायचंय, उगवायचंय आणि तुम्ही पटकन घोडा बनायचंय. तुम्ही एक्साइटेड आहे त्यांना घोडा बनण्यासाठी? मम्मा किती एक्साइटेड आहे. आज मम्मा ने इतनी खुशी हो रही यार, ये तो मैं सदियों से करने वाली थी लेकिन आज हो गया. थैंक यू टू एंकर. ओके, चलो फुगा फुगवायचा आहे मस्त छान. तो तुमच्या हातात देणार आहे आणि तुमच्या डॅडींना घोडा बनायचंय खाली स्टेजवरती आणि तो घोडा तुम्ही असं मस्त बलून घेऊन असं पळवायचा आहे. बघू हू इज द बेस्ट जोडी. चलो घोडा, कमान. चला लगेच घोडा, कमान फास्ट. तुमचे बेबी तुमच्यावरती असणार आहे. यस, कमान. बाप लोकांना लहान मुलांमध्ये असं इन्व्हॉल्व होणं खूप जमत नाही ऑफिसच्या कामामुळे. बट आज सगळे इन्व्हॉल्व झाले होते आणि मजाही घेत होते. खरं म्हणाल तर माझ्या दादाला लॉक होऊन जातो पाय त्याचा. माझ्या काकांचं पायाचं ऑपरेशन झालं आहे. त्यांना आम्ही नाही म्हणत होतो, बट स्टील ते त्यांच्या मुलींच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी करत होते आणि खूप भारी वाटत होतं. समोर सगळे मजा घेत होते. लेडीज तर खूप मजा घेत होत्या की यार फायनली मुलांनी यांना वाकवलं आहे. आणि याचे जे विनर होते, फर्स्ट जोडी होती जी तुम्ही बघू शकतात, ते सगळीचे आजोबा आहेत. हे सगळीचे आजोबा आहेत आणि म्हणजे माझा मामा आहे आणि हे जिंकले होते कारण त्याने प्रॉपर पुशअप्स मारल्या होत्या. आता फक्त मोठ्यांचा गेम घेऊन उपयोग नव्हते, म्हणून जे वृद्ध लोक आहे त्यांच्याकडे जाऊन पण गेम सुरू झाले. त्यांची लाईन असेल ती तुम्हाला 10 वेळा रिपीट करायची. ओके, मी सांगते ना माईक मध्ये येईल. ओके, तुम्हाला बोलायचंय कच्चा पापड पक्का पापड असं 10 पापड पक्का पापड असं 10 वेळा बोलायचंय. ओके, पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का. पुत्री कृती असं बोलायचंय 10 वेळा. श्रुतीची पुत्री कृती. श्रुती हा श्रुतीची पुत्री. श्रुतीची पुत्री कृती. आजी फक्त माझ्या डोळ्यात बघत होता आणि इतका स्टार्ट झाला. खूप सुंदर जोरदार टाळ्या आजींसाठी झाल्या पाहिजे. ओके, पुढचा गेम होता सखीच्या अनमॅरिड मामा मावशी आत्या मामा काका दीदी सगळ्यांसाठी. गेमचं नाव होतं ग्रीट मीट फॉरगेट. मी फर्स्ट टाईमच बघितला होता, बट एन्जॉय करत होते. सगळ्यात जास्त एंथू यांच्यामध्ये होता. हे प्रॉपर एकमेकांना कॉम्पिटिशन देऊन देऊन खेळत होते. क्लॅप, फॉरगेट, ग्रीट, मीट, फॉरगेट, क्लॅप, ग्रीट, मीट, फॉरगेट, ग्रीट, मीट. या गेममध्ये सुद्धा आमच्या पिऊ मामालाच जिंकायचं होतं. त्याने खूप ट्राय केलं, अगदी थोडक्यावरून हारला. सो या गेमच्या विनर होत्या सखीच्या 2-2 दीदीज. ट्रिप स्पॉन्सर करणारे, पण हे सरप्राईज आहे. सो तुम्ही नाही आले तर मग तुमचं. हा कपल गेम होता ज्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की चांदोरे फॅमिली म्हणजे मी आणि निखिल ट्रिप स्पॉन्सर करू जे जिंकतील त्यांच्यासाठी. म्हटलं चला आपणच जाऊया, स्पॉन्सर कोण करणारे माहीत नाही पण जाऊयात. असे डिमोटिवेट का करताय मला? ओके, करणार तुम्ही ऍक्टिव्हिटी. खूप सिम्पल आहे. बलून्स देत. मग तुम्ही बघा आता मी जेव्हा गेम एक्सप्लेन करत तुम्हाला क्वांटिटी कळेल. तुम्ही एकमेकांच्या पाठी राहायचंय अपोजिट आणि तुमच्या दोघांमध्ये बलून असणार आहे आणि तो तुम्हाला ब्लास्ट करायचा आहे. ओके, बलून ब्लास्ट करायचा आहे तो तुम्ही एकमेकांच्या पाठी असणार आहे. मग बघा तुम्ही कसा डान्स नाहीये चालेल ना? आता स्माइल आली बाबा चेहऱ्यावरती, नाहीतर टेन्शन आलं होतं. डान्स कसं करू? ओके, चलो आहे. दोघांनी पण मिळून ब्लो करा म्हणजे आपला टाइम वाचेल. येस, तयार? बरं थांबा 2 मिनिटं थांबून घ्या. आणि गेम सुरू होणार तेवढ्यातच सखी रडायला लागली आणि तिला माझ्याकडे यायचं होतं. सो मी गेम अर्धवट सोडून गेली आणि यांना जरा कमी कॉम्पिटिशन करून गेले. आणि यानंतर जो धुमाकूळ सुरू झाला, सगळे बलून फुगवत होते आणि दिस इज डिफिकल्ट वन, बट सगळे ट्राय करत होते. बलून फोडणं खूप अवघड होतं,
बट बघू शकता सगळे त्यांच्या परीने ट्राय करत होते आणि ऑडियन्स इतकी हसत होती ह्या गेमला, सांगूच शकत नाही मी. आणि गाणेही चालू होते, कॉपीराईटमुळे मला गाणे बंद करावे लागले. बट तुम्ही यांच्या एक्सप्रेशनवरनं तुम्हाला कळू शकत होतं की यांनी किती जास्त एन्जॉय केला हा सगळा. आणि प्रोसेस बघू शकता तुम्ही, याच्यात सगळ्यात जास्त बलून दादा वहिनी फोडत होते. डोंट नो वाय. त्यांना दोघांनाही बलून ब्लो करता येत नाही जास्त, बट ते ब्लोही करत होते आणि फोडतही होते. सेकंड सखीचे तरुण आजी आजोबा होते, त्यांची तर वेगळीच मस्ती चालू होती. आणि हे शेवटचे 2 कपल होते, दोघंही सखीचे मावशी काका होते आणि त्या दोघं लेडीजच एकमेकांना हेल्प करत होत्या, बट बलून काही फुटत नव्हते. आणि या सगळ्यात ऑडियन्स मात्र हसून हसून जाम झाली होती. तुम्हालाही हा गेम बघताना किती मजा येते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण ह्या सगळ्या कमेंट वाचून हे चौघं कपलही खूप खुश होणार आहेत. ॲट द एंड ह्या गेमचे विनर होते सखीचे लाडके मामा मामी, आणि यांच्या जिंकण्याचा सगळ्यात जास्त आनंद होता गौरीला. अच्छा, खूप छान गेम खेळा. काय प्रॅक्टिस करता का काय रोज फुगे फोडण्याची? किती वर्ष झालं लग्नाला? मला वाटतं आता मागच्या वर्षी झालंय. अच्छा, सगळ्यांना वाटतंय का? मग ठीक आहे, वाटतंय तर छान. एखादं मस्त, आता व्हॅलेंटाईन वीक चालू आहे तर मस्त छान प्रपोज होऊन जाऊ द्या. आता मी तुम्हाला कॅडबरी पण दिली आणि रोज पण दिले मॅमसाठी. ओके, इट्स ओके, रेडी? येऊन जा मॅम, मस्त छान एंट्री घ्या. मस्त दोघांनी एंट्री केली, दादाने वहिनीला प्रपोज केलं. व्हॅलेंटाईन वीक होता आणि दादा एवढा रोमॅन्टिक नाही आहे, बट आज थोडाफार रोमॅन्स त्याने पण केला. आणि आय थिंक वहिनीला याचा खूप जास्त आनंदही झाला असेल. मी एक क्षण पाहिलं नव्हती कारण मी सखीसोबत बाहेर होते. डान्स पण वहिनीला येत नाही, पण थोडेफार पाय तिने पण थिरकवले तिथे. हा शेवटचा गेम खूप स्पेशल होता कारण तो होता सखीच्या सगळ्या आजी बाबांसाठी. नाही, आजोबांनी बांधायचं. आजीनी, आजी मदत करा ना आजोबांना. येस, फक्त डोळ्याला बांधा. वा वा, म्युझिक. वा वा, किती छान आजी बांधून देत आहे. अच्छा, बसेल नाही का? आजोबांसाठी दुसरा द्या. सगळे आजी आजोबा एकमेकांच्या समोर थांबायचे. थांबा, इकडे इकडे, असे समोर आहे, समोर नाही असे. आजी याला म्हणतात कबल, याला म्हणतात प्रेम. आजी आता पूर्ण गेम एक्सप्लेन करता आजोबांना. खूप सुंदर. फक्त आजी असं थांबा. हे सगळं मागे मागे. येस, या माझे आजोबा आहे ना तुम्ही, असं नाही करायचं मशीन. ओके, सगळ्या आजोबांना मी काही प्रश्न. 22 मधून 36 बाबा मोजत होते. चला, 1 2. इतकी चांगली जर्नी. काहीच नाही आवडत. तुम्ही आवडता? तुम्ही आवडता आजींना? हो, आवडता. ओके, आजोबा 2 मिनिटं, फोन नंतर उचलू. मी माझ्याकडे बघते. आजोबा हे किती आहे? अच्छा, नाही बघते. ओके, किती वर्ष झालं लग्नाला? 36. अरे, तुमचे पण 36? एकाच वर्षी लग्न झालंय का दोघांचं? अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल. आजींना काय आवडतं? आजींना फिरायला आवडतं. तुम्ही घेऊन जाता? हो. ओके, आजीच्या चष्म्याचा नंबर काय मग? चष्म्याचा नंबर आजीचा? किती? अच्छा, ठीक आहे, जाऊ द्या, विचारून घ्या. ओके. अरे आजी बाबा एकदम आजोबा, मी तुमच्याशी 50 वर्ष. अरे बापरे, जोरदार टाळ्या. एवढ्यापासून तुम्ही एकमेकांचं ओळखीत आहे, खूप छान तुमचं नातं आहे. आता आजी तुम्हाला आहे. अहो आजी, तसं नाही हो. अच्छा, कोणती गोष्ट आवडते त्यांना करा? इट्स ओके. खायला काय आवडतं? खायला काय आवडतं? लाडू. आजोबा लग्नात लाडूच होते? नाही आठवत. बुंदी होती, बुंदी नाही. ओके, मॅमला काय आवडतं? आज मॅमने किती मंगळसूत्रे घातली गळ्यात? 4? 2. नाही ना, 2च करून दिले म्हणजे. किती घातलेत मग? 2.
व्हेरी गुड. चांगलं ऑब्झर्वेशन आहे. बघितलं आल्यावर जरा फोटो वगैरे काढला. यांच्याशी तर बोलायलाच नाही. आणि ही आहे आमची जुई मावशी जिने पूर्ण ब्लॉगचं शूट केलं आहे. सो थँक्यू सो मच जुईल्या. गेम खूप सोपा होता. जिथे बायका रोज टिकली लावतात तिथे डोळे बंद करून माणसांना टिकली लावायची होती आणि सगळे ट्राय करायला लागले. मस्त म्युझिक चालू होतं साईडला. एकदम परफेक्ट लागली आहे. बाबाच्या हाताला सिकली लागली. इकडे इकडे बाबाच्या हाताला. इच्छा आहे का? थांबा थांबा मी काढून दे. समोर बघा. आजी म्हणते फोटो काढून. सगळ्यात बेस्ट टिकली आणि पटकन लावणारे कपल आहे हे आजी आजोबा. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजे. ओळखी नाही योगिता दादा. योगिता आणि ज्ञानेश्वर या कपलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. येस. आता मस्त एक गाणं लावाल तुम्ही हातात. सगळ्या आजी आजोबांना हातात हात घेऊन ओ मेरी जोहर जबी हे जे गाणं आहे याच्यावर डान्स करायला लावला. सगळे ऑडियन्स एकदम शांततेत एन्जॉय करत होते कारण खूप छान स्वीट मेमरीज होता. आणि आय एम व्हेरी प्राऊड की हे सगळं सखीच्या बर्थडेला झालं. सगळे एन्जॉय करत होते. हे मी असं कधीच नाही बघितलं. माझ्या मम्मी पप्पांना, काका काकूंना, तात्या तरी डान्स करतात. बाकी कोणीच एवढं डान्स वगैरे नाही करत आहे. स्पेशली सखीच्या ह्या ज्या नववारवर आहे या जीजी आजी त्या इतक्या खुश होत्या. त्या मला जाताना म्हणून गेल्या की यार सखीने माझी सगळी हाऊस केली बरं का. नंतर पप्पाला मम्मीला प्रपोज करायला लावलं. भारी होतं. त्यानंतर फायनली ती मुवमेंट आली माझ्या बबूची केक कापायची. केकच्या बाबतीत थोडी नाराजी झाली होती कारण ज्यांनी आम्हाला केक पाठवला होता म्हणजे ज्यांच्याकडनं मी केक विकत घेतला होता त्यांच्याकडनं तो येताना डॅमेज झाला होता. कसा तरी तो दादांनी सेट करून तिथे ठेवून दिला होता बट तो टोटली डॅमेज होता. एका साईडनी वाकलेला होता. मी जरा नाराज झाले बट निखिल बोलला चल यार होतंय कोणाकडनं पण होईल. एन्जॉय कर आजची मुवमेंट. मस्त लहान मुलांना आवडतो तो चोको ट्रफल मागवला होता मी केक. मुलांनी इतका एन्जॉय केला. सखीने मात्र अगदी थोडासुद्धा केक खाल्ला नाही. समोर बसलेल्या सगळ्या ऑडियन्सने तिला खूप साऱ्या शुभेच्छा खूप सारे आशीर्वाद दिले. खूप लांबून लांबून लोकंसुद्धा आली होती सखीच्या बर्थडेला आणि त्यांचं येणं आणि आमच्या बाळाला हे आशीर्वाद देणं मीन्स अ लॉट टू अस. आणि मुळात सगळ्यांनी केलेला एन्जॉय तर आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. नंतर समोर बसलेल्या सगळ्याचे आजी बाबा मामा आत्या काका काकू दीदी दादा आलेले सगळे रिलेटिव्ह सगळ्यांना त्याच्यासाठी चेअर करायला लावलं. मस्त हात वर करून सगळे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे असं खूप चेअर करत होते. ॲक्च्युली आम्हाला ज्या अँकर मिळाल्या होत्या त्या खूप छान होत्या. त्यांनी खूप छान एंटरटेन केलं सगळं. नंतर सकाळपासून मी सखी आणि निखिलसोबत खूप सारे फोटो काढलेले नव्हते या आउटफिटवर. तर म्हटलं चला यार त्या दादाला म्हटलं यार प्लीज आता आमचे फोटो घे. सखी पण आत आलेली आहे. सखी थोडी डल झाली होती कारण तिचा झोपायचा टाईम झाला होता बट तिने रडरड नाही केली त्या टाईम. सेलिब्रेशन संपलं होतं म्हणून सगळे आपल्या आपल्या जागेवरनं उठले होते आणि सगळे आपले नातेवाईकांना भेटत होते. सगळे त्यांचे फोटो काढत होते. सूप एन्जॉय करत होते. डिनर वॉज व्हेरी ऑसम. म्हणजे आम्ही तिथे 2-3 वेळेस जेवलो होतो म्हणूनच आम्ही तिथे गेलो होतो आणि सगळ्यांना फूड खूप आवडलं. सेटअप खूप छान होता. तुम्ही बघू शकता याच्यात. सगळ्या गोंधळात पिऊ मामा आम्हाला भातू खाऊ गेलो होता. त्याला सखी खूप आवडते. तो सगळं करत होता तिच्यासाठी. लास्टला खूप इमिडिएट फॅमिली मेंबर जमले होते. सगळ्यांनी खूप सारे फोटोज काढले आणि सखीला असं मस्त चेअरअप केलं. हॅपी बर्थडे सखी. तर वाजले रात्रीचे 11:30. सखीचा खूप छान बर्थडे सेलिब्रेट झालाय. जसं आम्ही इमॅजिन केलं होतं तसंच. अँकरिंग खूप छान होती. सगळ्यांनी एन्जॉय केला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खूप मजेत होते. सगळे खूप छान गेम्स खेळले. सखीने पण बऱ्यापैकी सपोर्ट केला. म्हणजे तिला आम्ही खूप जास्त आत आणत नव्हतो. जिथे बर्थडे चालू होता तिथे आवाज होता म्हणून तिला तात्या निखिल
कोणीतरी असं एक बाहेर घेऊन जात होतं थोडा वेळ, त्याच्यामध्ये तिने अजिबात रडरड केली नाही. एका पॉईंट नंतर तिची चिडचिड झाली केक कट केल्यानंतर, कारण तिला इतका हलका ड्रेस घेऊनही तिला तो हेवी वाटत होता. बट नंतर चेंज केलं आणि आता असा गोड झोपलाय. आणि आम्हाला जे होतं ना असं दडपण आल्यासारखं होत होतं की यार होईल की नाही नीट, तर ते खूप छान झालं. सगळ्यांनी खूप छान साथ दिली. स्पेशल थँक्स टू माय मनू, पिऊ आणि आयुष आणि जुई, माझी कॅमेरा टीम, ज्यांनी मी स्टेजवर होती तरी पूर्ण तुमच्यापर्यंत सगळीचा बर्थडे पोचावा, माझा ब्लॉग व्हावा म्हणून खूप मेहनत घेतली. निखिल, यू वॉन्ट टू से समथिंग? बढिया वाटलं, एकदम बर्थडे झाला छान. पहिला कार्यक्रम आहे आमचा जो एकदम छान झालाय. म्हणजे सगळ्यांनी एन्जॉय केला. सगळ्यांनी एन्जॉय केला, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि आम्हाला हेच हवं होतं की बर्थडे म्हणजे फक्त जाऊन केक कट करून घरी येणं नको. तर खूप छान सेलिब्रेशन झालंय, सगळीने पण मजा केली आहे. आणि यातच आमचा काय तो आनंद होता, यातच सगळं कारणी लागलं असं म्हणतो आम्ही. सो जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला. आणि सगळ्यात मेन गोष्ट, सगळ्यांनी सखीला इतक्या भरभरून विश दिलेल्या आहेत, इतके मेसेजेस आलेले आहेत, इतके DMs आलेले आहेत, इतक्या साऱ्या कमेंट्स आहे. खरंच मनापासून सॉरी की सगळ्याला रिप्लाय देता नाही आला, कारण आज आम्ही दिवसभर दोघं सकाळपासून खूप धावपळीत होतो. तरी मी बऱ्यापैकी रिप्लाय दिलेत, पण खूप म्हणजे प्रत्येकाला पर्सनली एक मेसेज ओपन करून नाही देता आले, याचं लिटरली वाईट वाटतंय. पण ऍट द सेम टाइम आमच्या लेकीवर प्रेम करणारे इतकी सारी लोक, याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे. सो ज्यांनी तुमच्या आजच्या दिवसातला तो 1 मिनिट काढून का होईना माझ्या सखीला तुमच्या शुभेच्छा दिलाय, बर्थडे विश केलंय, त्यांना खूप मनापासून थँक्यू. अरे मी तर आज 1-2 कमेंट असे वाटले कोणीतरी पारायण केलं किंवा काय, मी त्यांना रिप्लाय दिला. म्हणजे मला काय कोणी काल पण एका ताईंनी इतकी सुंदर कविता लिहून पाठवलेली होती. आणि ह्या म्हणजे एवढं इतकं भारी वाटतं की यार आपल्या आपलं बाळ कोणासाठी तरी इतकं प्रिय आहे. म्हणजे ही भावना आमच्यासाठी खूप मोठी आहे. सो तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून थँक्यू, ज्यांनी आमच्या सखीला एवढं भरभरून आशीर्वाद आणि प्रेम दिलंय. आणि असंच प्रेम तिला आयुष्यभर देत राहा. बस या पलीकडे काय बोलणार आहे. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. खूप सारे गिफ्ट आले आहेत तिचे आणि ते मी तुमच्यासोबतच ओपन करणार आहे. सो नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. चलो, थँक्यू थँक्यू अँड गुड नाईट.